नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत बाजरीचे सांडगे. मोड आणून केलेले बाजरीचे सांडगे. मोड आणून केलेले ही बाजरीचे सांडगे तळताही येतात आणि खूप छान चविष्टही लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बाजरी स्वच्छ नीट करून घेतली आहे, धुवून घेतली आणि वरचा कोंडा तोही काढून घेतलेला आहे. आता आपण ही बाजरी दिवसभर भिजत घालायची आहे. बाजरी दिवसभर भिजत घातली आणि रात्री अशा पद्धतीने बांधून ठेवायची. तुम्हाला जास्तीत जास्त मोड आणण्याची पद्धत मी आज दाखवते. कापडामध्ये आपण दिवसभर भिजवलेले मटकी बाजरी अशा पद्धतीने कापडामध्ये बांधून घेतलेले आहे. आपण जेव्हा बांधून घेतो त्याच्यानंतर त्यावर आपल्याला पाणी ओतायचं आहे, वरून एक झाकण द्यायचं आहे आणि त्याच्याखाली जे भांडं ठेवतो त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण पाहू शकता बाजरीला कसली छान मोड आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मटकी म्हणजे दरवेळेस मटकीची आपण उसळ करतो तेव्हा जर घरच्या घरी मोड आणायची असेल तर त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूनही तुम्ही मटकी अशी मोड आणू शकता. मटकीची भाजी म्हणजे मोड आलेल्या भाज्या ज्या मिळतात ते बनवण्यासाठी मी अशाच पद्धतीने बनवते आणि तेव्हाही छान पद्धतीने मोड येतात. जेवढे मोड छान येतात तेवढे पौष्टिकता आपल्याला जास्त मिळते. धान्यांना आपण अशा पद्धतीने मोड आणून पौष्टिक छान अशा भाज्या बनवता येतात, अनेक रेसिपी बनवता येतात. मोड आणलेले पदार्थ म्हणजे मोड आलेले जे धान्य आहेत ते नुसते सकाळी नाश्त्यामध्ये आपण जर खाल्ले तर प्रकृती एकदम छान राहते. पहा, आता हे मोड आपण सगळे विलग करून घेतलेले आहेत कापडातून आणि थोडंसं आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे. एक अर्धा तासात सुकून झालं की आपण त्याला असं मिक्सरमधून उबडधोबड जाडसर वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटून घेण्यासाठी मोड आलेली बाजरी ही मिक्सरमध्ये भरताना जास्तीत जास्त भरायची, त्यामुळे हलकी फुलकी होऊन ती उबडधोबड आणि जाडसर वाटली जाते. त्यानंतर परत थोडंसं मी सुकवून घेतलं आणि त्याच्या अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी भरून ठेवलं. संध्याकाळी परत वरती जो कोंडा आला तो काढून टाकला. मोड छान आल्यामुळे मी जास्त कोंडा काढायला गेलेले नाही, कारण जे कोंडा होता तो आधीच निघाला होता आणि छान मोड होती, तर म्हणून मी चाळूनही घेतलं नाही. जर तुम्ही पीठ केलं असाल तर चाळून घ्या. आता परत त्या पिठामध्ये आपल्याला पाणी घालून ते पीठ झाकून ठेवायचं आहे रात्रभर, जेणेकरून आंबूसपणा जास्त येईल. पहा, सकाळी आपण त्याच्यावरचं पाणी अशा अलगद पद्धतीने काढून टाकायचं आहे. अजून एक 2 मिनिट थांबून मी हे वरचं पाणी बाजूला करून घेते. आंबट झालेलं पाणी बाजूला केलेलं आहे आणि जेवढं प्रमाण आहे म्हणजे जेवढं पिठाचं प्रमाण शिल्लक राहिलेलं आहे त्या पिठाच्या प्रमाणानुसार आपल्याला त्याच मापाने पाणी घ्यायचं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये त्याच प्रमाणाने पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. पाणी थोडंसं तापलं की त्यामध्ये 1 मोठा चमचा ओवा, 2 मोठे चमचे तीळ टाकायचं आहे. पहा, पाणी चांगलं उकळत आलेलं आहे. सांडगे, पापडे असे वस्तू करताना खडा मीठ वापरल्याने चव छान येते आणि पदार्थ खूप दिवस छान टिकतात. खडा मीठ टाकलेलं आहे प्रमाणानुसार आणि तिखटाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे. ऊन एवढं जास्त आहे की 5च मिनिटात पाणी उकळून आलेलं आहे. आपण पाहू शकता बाजरीच्या पिठाचं प्रमाण मी वाढवलेलं आहे, त्याच प्रमाणात मी पाणीही ठेवलं होतं. पहा, आता आपण हे भिजवलेलं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे. पाण्यामध्ये पीठ मिक्स करताना एक धार मिक्स करून लगेच आपल्याला लगेच मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. असे पदार्थ करताना जर आपण एकटे असोल तर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि सावकाश पद्धतीने पहिल्यांदा आपण पीठ ओतून घेतलेलं आहे. पीठ ओततानाही सगळं एकदम ओतलं की गाठी होतात आणि उकळी द्यायची नाही, तेव्हा गॅस बारीक करायचा आणि एक धार ओतून एका हाताने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आपण पाहू शकता कुठेही जास्त गाठी वगैरे काही झालेलं नाही आहे आणि जरी गाठी झाल्या तर काही घाबरण्याचं कारण नाही. चाटू असतो किंवा जो आपला चमचा आहे त्याच्याने त्याच्या पाठीच्या बाजूनी गाठी सर्व फोडून घ्यायच्या आहेत. आपण पाहू शकता पीठ एकदम छान व्यवस्थित पूर्ण शिजलेलं आहे. म्हणजे आता आपण पाणी उकळत्या पाण्यात जेवढं शिजायला पाहिजे तेवढं पूर्ण शिजलेलं आहे. आता या पिठाला उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे.
पहा, छान उकळी आलेली आहे. अधूनमधून 2-3 वेळा आपण ढवळून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटातच पीठ चांगले शिजते, कारण एक दिवस पूर्ण भिजलेलं होतं पाण्यामध्ये. त्यानंतर मोड आल्यानंतर परत आपण एक दिवस आंबवलेलं आहे. सांडगे खूप छान टेस्टी होतात. पारंपरिक पद्धतीचे सर्वच पदार्थ रुचकर आणि चविष्ट असतात. फक्त करण्यासाठी मात्र मेहनत लागते. पहा, पीठ छान एकजीव झालेलं आहे. कुठेही गाठी नाहीत आणि जरी झाल्या तर व्यवस्थित आपण त्या फोडून घेऊ शकतो. छान उकळी आलेली आहे. जोपर्यंत असं उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पीठ थोडं असं पातळसं दिसतं आहे. थोड्या वेळात थंड जसं होईल तसं ते घट्ट होतं. पहा, परत आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. परफेक्ट पीठ शिजलं का नाही हे कसं पाहायचं? पहा, जेव्हा आपण अशा पद्धतीने हाताला पाहतो तेव्हा ते पीठ हाताला चिटकायला नाही पाहिजे. ते पीठ आता शिजत आलेलं आहे. तसंच आपण मिडियम गॅसवरच व्यवस्थित पीठ अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे. पहा, एक 2-3दा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण परत गाठी होऊ शकतात. या गोष्टींसाठी पातेलं मात्र जाडसर घ्यायचं आहे. आता आपण पाहिलात, मी पूर्ण हात घातला होता तेव्हा हाताला चिटकलं नाही. याचा अर्थ साय धरत आहे आणि व्यवस्थित असं पीठ छान शिजलेलं आहे. अशा पद्धतीचे पदार्थ बनवताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं, जेणेकरून चिटकणार नाही. आणि गॅसची फ्लेम सरळ सेम असली पाहिजे. माझा हा गॅसचा कट्टा देखील थोडासा उतार आहे, त्यामुळे उताराकडील बाजू लगेच शिजते आणि वरची बाजू तशीच राहते. त्यामुळे अशा सर्व गोष्टी आपण पाहूनच पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. खरं तर पीठ दरवर्षी 10 ते 15 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिटात थंड होतं, परंतु यावेळेस अर्धा ते पाऊण तास लागला थंड व्हायला. उष्णता एवढी वाढलेली आहे की पीठ खूपच गरम होते. आता आपण प्लास्टिक किंवा कापडावर गच्चीवरती उन्हामध्ये व्यवस्थित पाण्याचा हात लावून हे सांडगे सोडायचे आहेत. आपण पाहू शकता, पीठ अजून गरमच आहे, त्यात उन्हाचा तडाखा वाढतच आहे. पहा, अशा पद्धतीने हात थोडासा ओलसर करून व्यवस्थित आपण पूर्ण सांडगे सोडून घ्यायचे आहेत. हे सांडगे मीडियम साईजमध्येच टाकायचे आहेत, जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक नाही. पहा, अशा पद्धतीने माझे सांडगे घालून तयार झालेले आहेत. सोबत बाकीचे सांडगे, म्हणजे काल जे सांडगे तयार केले होते तेही आता वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याची रेसिपीही लवकरात लवकर चॅनलवर अपलोड करते. माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांडगे चांगले उन्हात 2 दिवस वाळवलेले आहेत. पहा, आता आपण हे सांडगे शेंगासोबत तर खाऊ शकतोच, परंतु हे मोड आलेले पौष्टिक सांडगे, हे सांडगे तळूनही खाऊ शकतो. पूर्वी पुरणाचा स्वयंपाक असला की हे असे तळणाचे सर्व पदार्थ असायचेच. कुरडे, पापड्या, सांडग्या हे सगळे तळले जायचे. सोबत तळलेल्या मिरच्याही असायच्या. पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की ते पचनासाठी जड असतं, त्यासाठी असे हलके फुलके पदार्थ बनवले जायचे. सध्याच्या घाईगडबडीच्या काळामध्ये पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटला की कंटाळा करतात. काहींना आवड राहिली नाही तर काहींना वेळ नाही. जॉब असल्यामुळे प्रत्येकाला एवढं सगळं करणं जमत नाही. परंतु हे पदार्थ सणासुदीत केल्याने त्या सणाचाही मान राहतो आणि आपले भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हे ऋतूनुसार येतात आणि ऋतूनुसार आपल्या शरीरावर जे परिणाम होतात तो त्रास होऊ नये म्हणून असे पदार्थ केले जातात. आणि त्या पदार्थांसोबत असे हे सांडगे, पापड, कुरवडे, वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. चांगल्या आरोग्यासाठी असे पदार्थ करत राहा. आपण सांडगे तळून घेतलेले आहेत, छान कुरकुरीतही झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.